ही किती जण बसल्यात कस काय. तर गाईज पाणी मारून झाले बघू शकतात. आता पाणी असं टिपकायला लागले खूप जास्त. तर गाईज पार्सल आलंय आता घरी गेल्यावर फोडतो नाही का. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आंघोळ वगैरे झालं काय झालं ग बस, चल लवकर तुला सोडायचं. तर दिदीला सोडवायला चाललोय बस स्टॉपवर. ते चालली जॉबला. हे चल पटकुनी गेट लाव. आता निघालोय नाही घ्यायला, सोडतो आणि दुकानात जातो. आज बाजार पण आहे ना, सो दुकानात जावं लागेल. तर शंभ्या कसा उभा राहिला आहे. तर गाईज रानात आलतो पाणी मारण्यासाठी. पाणी वगैरे मारलंय आता चाललोय मी चांद्याला. चांद्याच्या घराचं कसं चाललंय काय बघायला, म्हणजे पाणी मारतात का नाही. पाणी माराय माणूस लावलाय, त्याने मारतोय का नाही ते बघायला चाललोय. नसलं मारलं तर मग मारतो नाही का मी जाऊनच. आता तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर गाईज आलोय चांद्याला आता वरती चाललोय. वरती जाऊन बघूत नाही का किती भरल्यात वाफा वगैरे. आता पाणी आहे का नाही म्हणजे नाही का त्या वाफ्यात वगैरे तसं मारल्याला दिसतंय काय. टिपकं पडतात एक दोन करून इकडल्या साईडचे. आणि वर गेलं दाखवतो तुम्हाला किती भरलंय काय. तर गाईज पायऱ्या पण, तर गाईज सीड्या पण तयार झाल्या ते बघू शकतात नाही ना. या वाफ्यात तर काय पाणीच दिसेना, लय थोडं पाणी या वाफ्यात. त्यात आहे अर्ध, तिकडल्या साईडला अर्ध येत, हे पण अर्ध आहे. त्या साईडला आहे भरपूर तसं. हे बघा पाणी खूप जास्त गरम झाले नाही का. तर गाईज पुढच्या साईडचे वाफे कमी होते, सो मोटर चालू केली नाही का पाणी भरायसाठी. कसलं प्रेशर आहे बघा. ह्या वाफ्यात तर काही पाणीच नाही, त्याच्यामुळे म्हणलं जराशी मारून घ्यावं, भरून घ्यावं तो वाफा नाही का. तर गाईज पाईप कसा फिरतोय बघा. साफ सुरळीत झालाय. तर गाईज आता वाफे भरल्यात. आता हे बघू शकतात नाही का अख्खे फुल. हे पण आल्यात आत्ता एवढ्यात. तर गाईज पाणी मारून झाले बघू शकतात. आता पाणी असं टिपकायला लागले खूप जास्त, आणि साईडने पण खाली येत आहे जास्त मध्ये. गाईज साईकडे आलतो. साईड आत्ताच आलाय सोलापूरवरून. किती दिवस झालं आलेला. मुंबईला गेलता का. हा होय. आणि काय केलं मुंबईला, कोणावर गेलता. कशाला. लय फिरतोय मजा करतोय. कधी शाळा भरणार आहे. अरे शाळा तर भरली. आमच्या गावातली तर लय जण जातात एमजीची. 9वीची पोर असते. आणि तू कितीचा आहे. मी 9वीचा. मग ती कितीची. 10वीची असते. मग 10वीची भरली आणि तुमची नाही भरली. असं थोडीच असते, सगळ्यांची एकदाच भरती. त्यांना तास असतो. तास कशाचं, शाळेला जातात डायरेक्ट. वेकेशन असतं. सगळं आता मी चाललोय वालवडला. पार्सल आलंय माझं, सो ते घेण्यासाठी. तर गाईज पार्सल आलंय आता घरी गेल्यावर फोडतो नाही का. तर गाईज ओमनी नवीन साऊंड घेतलाय. तिथं बसलाय ओम. दाबून धरलाय नाही का, आवाज लय त्याला. ही किती जण बसल्यात कस काय. कसा नाचतो ह्यो. भाई हे बघ, हे बघ कसं भारी दिसतंय. आता आमच्या इथं पाणी सुटलंय नाही का. तिथं झाडांना लावलंय पाणी, तिथं पण मारलंय. तिथं दीदीची मम्मीची डिस्कस चालली काहीतरी. काय चाललंय काय माहिती बाबा. उद्या चलते सवास नाही आणि उद्या चालतं लय राहडाय. कोणाच्या
शांब्या काय करतोय तिथं काय नाही. शांब्या हात सोड मग तुझं असलं तर दिदी आता पाणी गेलंय काहीच तर दिदी इथं पाईप गुंडाळत्या आमची जाडी दिदी हो हात सोडून आला इकडून आमची जाडी दिदी अक्षयने पाणी बंद केलंय अक्षय चालला आता तर गाईज आता मी चाललोय घरी हे बघू शकतात पाऊस चालू झालाय मोठ्या गाडीत आहे म्हणून तरी बरं पाणी जास्त नाही त्यामुळे वाजत आहे नाही का फादर दुकान लावतात तिथं आता चाललोय तर आम्ही घरी जास्त पाऊस यायच्या आधी वारं कावदान सुटायच्या आधी कारण की पत्र्यावरचे झाड आहे ते नाही का लय अवघड आहे नाही का गाळा आपलं नीट करायचंच आहे आता कधी होतोय काय माहिती आता ग्रामपंचायतमध्ये दिलंय ते कधी करतात आता बघूत नाही का तर काय जात चाललोय घरी गेट उघडलं पाऊस येतोय अजून काय म्हणू साबण म्हणू तर काय आमच्या साबण आले बस का तू काय म्हणलं पहिल्यांदा सूप आले सूप नाही सोप तर काय बघू शकता हा सूप वापरतोय तो आम्ही सध्याला मेन दिदी फक्त तर गाईज मम्मीने माझ्यासाठी राईस केलाय मसाले भात केलाय नाही का हा ठेवलंय झाकून सगळं झाकलंय वगैरे लाईट नाही आमच्या घरात नाही का हवा सगळा अंधार आहे ह्या साईडला तर गाईज आता वरती आलोय झोपण्यासाठी आता म्हणजे पाऊस झालाय थोडा थोडा हे बघू शकतात ओललंय स्लॅब आणि अजून पण येऊ शकतो आय थिंक असं वाटतंय मला कारण की आभाळ खूप जास्त गरजत आहे विजा पण खूप जास्त लावत आहेत आणि त्यामुळं नेट वगैरे बंद केलं आहे सो थोडा वेळ चालू करावं लागेल कारण की व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय